जय गुरु. जय गुरु. जय गुरु. उषाताई आहेत का? जय गुरु मॅडम. जय गुरु. जय गुरु. गुरु जय गुरु. आलेत का सगळे? हो. मग पाठाला सुरुवात करायची का की सगळ्यांना 1-2 मिनिटं वाट बघूया? नाही, सुरुवात करा, चालेल. राजेश करूया सर, मला. दिलीप सर तुम्ही आहात की राजेश सर आहेत? कोण मी आहे? प्रेझेंट केलंय. हा हा, चालेल चालेल. ओके. चला आपण सुरू करूया. आज आपला धडा आहे 8वा. तुमचं लक्ष केलंय का इथे 8वा पाठला काय लिहिलंय? अष्टमहा पाठ हा. मग म्हणजे आतापर्यंत आपण 8व्या धड्यापर्यंत आलेलो आहोत. मग 7व्या धड्याला काय लिहिलं होतं? सप्तमहा पाठ हा. आता दुसरं कोणाला सप्तमहापाठ. उत्तर देऊ दे? 6व्या धड्याला? षष्ठः पाठः. पहिल्या धड्याला? प्रथमहा पाठ. प्रथमपाठः. प्रथमः पाठः. हा. आणि तिसऱ्या धड्याला कोणीतरी दुसऱ्यांनी सांगा. तृतीयः पाठ हा. करेक्ट. दुसऱ्या धड्याला? द्वितीयः पाठ हा. द्वितीयः पाठः. चौथा? द्वितीया. चतुर्थ पाठ. चतुर्थः पाठः. हा, चतुर्थः पाठ. चतुर्थः पाठः. हा, द्वितीयः पाठः. आणि 5व्या धड्याला? पंचमः पाठः. पंचमः पाठः. बरोबर. अरे वा, तुम्ही सगळे एकदम मस्त उत्तर देताय. आणि 6वा धडा? षष्ठमहा पाठ. षष्ठः षष्ठः पाठः. षष्ठः पाठः. पाठः. व्हेरी गुड. षष्ठः पाठः. म्हणजे आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पर्यंत आलो. बरोबर ना? हो. हा. आणि हा धडा आपला काल ताईंनी सुरू केला होता, पल्लवी ताईंनी. हो. आणि तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं. म्हणजे शाळेला काय काय म्हणतात 2 शब्द सांगितले होते तुम्हाला. कोणते होते ते 2 शब्द? पाठशाला आणि विद्यालय. पाठशाला आणि हा. विद्यालय. आणि लय. तुम्हाला शाळेत पण विचारला होता ताईंनी. आची आकारांत आणि विसर्ग असं. हा, पण ते आकारांत म्हणजे काय मला काही कळत नाहीये. स्त्रीलिंग तुम्ही आहे. सांगू शकाल का? स्त्रीलिंगी स्त्रीलिंगी. शब्द आहे. आकारांत म्हणजे स्त्रीलिंगी. पाठशाला. स्त्रीलिंगी. आकारांत ह्याचा अर्थच नाही मला कळला. तो कोणी सांगेल का? म्हणजे शेवटचा शब्द जो आहे तो आ शेवटचं आहे. अक्षर. बरोबर. शेवटचं अक्षर जे आता आहे. पाठशाला हा जो आपण शब्द बघितला, मी सांगू का त्याला? अक्षर काय येतंय? हा स्वर त्या व्यंजनामध्ये ऍड झालेला आहे शेवटच्या. मग शेवटचं अक्षर काय येतंय तेच मी तुम्हाला विचारते. ल ल ल ला हलंत ला ल ल मध्ये. नाही, ला येतंय ना शेवटचं ला. अक्षर. मग ला ल येतंय मध्ये का? आची मात्रा. आ आची स्वर. मात्रा. हा, म्हणजे ल मध्ये आची मात्रा आहे. म्हणजे ला आहे म्हणून तर आ झाला शेवटी. बरोबर. म्हणून होय. म्हणजे आकारांत, रांत म्हणजे आकारांत, आ ह्या आकाराने शेवट झालेला शब्द म्हणून आकारांत शब्द. बरोबर. हो. कळलं? बरोबर. आणि ताईंनी आणखीन काहीतरी सांगितलं होतं तुम्हाला. काय सांगितलं होतं? विद्यालय हा. हा आकारांत शब्द. हा आकारांत शब्द जनरली कुठला असतो? स्त्रीलिंगी असतो. असतो. बरोबर. स्त्रीलिंगी. आणि विद्यालय हा. आता हा काय पुल्लिंगी शब्द असतो. आहे बाबा? मला काही कळत नाहीये. तुम्ही सांगाल का कोणी? या पुढे 2 विसर्ग आहेत म्हणून ते लिंगी. हा, पुल्लिंग आहे. विसर्ग आहेत मान्य आहे, पण य आहे ना विद्यालय म्हणजे ते अकारांत शब्द आहे. अकारांत. हा, हा. अकारांत शब्द. आणि शेवटचं काय आहे? अ येत आहे ना विद्यालय. म्हणजे अ य. येत हा. म्हणून हा. अकारांत शब्द आहे. आणि तो आहे अकारांत पुल्लिंगी. पुल्लिंग. पुल्लिंगी. हा. आणि त्याचा अर्थ काय आहे? दोन्ही शब्दांचा अर्थ काय आहे? अकारांत हा संस्कृतचा नियम आहे चार. का?
शाळा. अकारांत शब्द जे असतात ते पुल्लिंगी असतात. कसं ओळखायचं एखादा शब्द पुल्लिंगी आहे की नाही? जसं वजन. दोन्ही शब्दांचा अर्थ विचारलाय मी तुम्हाला आता. शाळाच आहे. पाठशाला शाळा. दोन्ही शब्दांचा शाळा, अर्थ शाळा. आठवली शाळा. का आपली शाळा? आठवली? हो. आठवली हो ना? हो. मग आता मी म्हणते जे पहिलं वाक्य, सर पहिलं वाक्य जरा द्या. हा, वाचा हे. कोण वाचेल बरं? ज्यांनी काहीही बोललेलं नाही, वाचलेलं नाही, त्यांनी वाचायचंय. त्यांना ना आपण पुढे आणूया जरा बोलायला. कोण आहे तसे सांगा बरं मला. एषा मम पाठशाला. कोण बोलतंय? नाव सांगा मला. फाटक. बर. हा, एषा मम पाठशाला. आणि त्याचा अर्थ काय आहे? एषा म्हणजे ही. एषा म्हणजे ही. ही माझी हा, पाठशाळा ही माझी शाळा माझी शाळा आहे. हा, आहे हे काय आहे? आहे हे हे आपलं क्रियापद क्रियापद आहे. आहे आणि ते अध्यारूत आहे. हो, हा. अध्यारोप. त्या अध्यारूत मम आहे. पाठशाला असती असं आलं असतं नाहीतर. हम्म. बरोबर. तर ही बरोबर. माझी शाळा आहे. बरं, आता दुसऱ्या वाक्यात थांबा, आपण दुसऱ्या वाक्याकडे जाऊया. नको, त्याच्या आधी आपल्याला जे शब्द दिलेत ना या अष्टमहापाठाचे, ते आपण जरा एकदा बघूया. सर, आहेत का तिकडे शब्द? त्याच्यात आहेत का ते शब्द? नाहीयेत का? नाहीयेत, अभ्यास नाहीयेत, म्हणून दिलाय बघा. नाहीयेत का? नाहीयेत, ओके. नाहीयेत, नाहीयेत. बरं, जाऊ दे आहे मग पुढे आपण. ते, पण ते मला वाटतं हा हे हा, झाल्याशिवाय ते पुढचं कळणार नाही आधी. तो बरं अभ्यास बरं, आहे ना चालेल. तो. हम्म. हा, आता पहिलं वाक्य परत दोघी तिघींनी वाचा आणि अर्थही वाचा. एकेकीनी, एकदम गर्दी करायची नाही, एकेकीनी वाचायचंय पहिलं वाक्य. कोण वाचतंय? भाग्यश्री ताई वाचा. एक जरा प्रश्न विचारू का? थांबा, आधी धडा आपण समजून घ्यायचा आणि मग प्रश्नांकडे जाऊया. बर बर. जोपर्यंत आपण धडा समजून घेत नाही तोपर्यंत प्रश्न नकोय. आधी धडा समजून घेऊया. हा, मी वाचू मॅडम? विनया. हा, भाग्यश्री ताई आहात का तुम्ही? आहे आहे आहे. वाचा ना मग, पहिलं वाक्य हा. वाचा. अहम पाठशालां गच्छामि. पहिलं वाक्य वाचा म्हटलं. अच्छा, सॉरी सॉरी. एषा मम पाठशाला. हा, ही माझी आणि शाळा आहे. बरोबर. आता विनयाताई तुम्ही वाचा पहिलंच वाक्य. पहिलंच. एषा हा मम पाठशाला. हा, ही माझी शाळा आहे. बरोबर. शुभाताई तुम्ही वाचा पहिलंच वाक्य. एषा वाचते. मम पाठशाला. एषा मम पाठशाला. हा, ही माझी शाळा आहे. बरोबर. आता माझीला शब्द कुठला आला इथे या वाक्यामध्ये? मम. 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 लक्षात ठेवा हा. मम हा. म्हणजे माझी. मम म्हणजे माझा. मुलगा असेल तर माझा म्हणेल, मुलगी असेल तर माझी म्हणेल. ही आता नाही, आता ही आली बघा. पाठशाला स्त्रीलिंगी आहे की नाही? म्हणून ही हो. माझी शाळा म्हणजे कोणीही असलं तरी ही माझी शाळा असंच म्हणेल. मुलगा असला तरी ही माझी शाळा म्हणेल आणि मुलगी असली तरी ही माझी शाळाच म्हणेल. कारण काय? तर पाठशाला हा शब्द स्त्रीलिंगी आहे. स्त्रीलिंगी आहे. आणि त्याचं विशेषण काय आहे बरं इथे सांगता येईल का कोणाला? पाठशालाचं विशेषण काय आलंय? एषा. 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 बरोबर बरोबर. मम माझी आलंय. एषा म्हणजे ही, म्हणजे कोणीतरी दाखवतंय. मी दाखवते की एषा. ही माझी शाळा आहे. समजलं का तुम्हाला? एषा समजलं. म्हणजे ही माझी शाळा आहे. बघा, माझी शाळा, ही माझी शाळा आहे. ओके. विद्यालय हा, पुल्लिंगी आहे तर काय आलं असतं? ते एषा नंतर काय? बघूया आपण. ते नंतर बघूया. ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आधी आपण धडा कम्प्लीट करूया. ओके. हम्म. आता बघा, अहम हा दुसरं वाक्य कोण वाचतंय? अपर्णाताई वाचा दुसरं वाक्य. अहम मॅडम. पाठशालां मॅडम. गच्छामि. हा अहम मॅडम, पाठशालां हे गच्छामि. हा, बरोबर. आता त्याचा अर्थ काय होईल सांगा मला. अहमचा शब्द मी अर्थ तुम्हाला माहितीये, बरोबर. हं. हा, म्हणजे मी मी. शाळेत हा, जातो. बरोबर. गच्छामी जाते. तुम्हाला हे क्रियापद आलेलं आहे याच्या आधी. हो मी हो. त्याचा उपयोगही केलेला आहे. तर अहम पाठशालां
गच्छामी म्हणजे मी शाळेत जातो. सरळ जातो. अर्थ. हा, मी शाळेत जातो. बरोबर. आता तिघांनी हेच वाक्य वाचायचंय. मोनाताई वाचा. मोना कुलकर्णी. दुसरं वाक्य वाचा. मी वाचू का माधुरी? नाही, थांबा, त्यांना वाचू देत ना. बरं. सगळ्यांना वाचता आलं पाहिजे. हो. मोनाताई कुठे आहात तुम्ही? लाईव्ह जाईल ना म्हणजे केलं तरी दाबलं तरी सुद्धा असं. वाचा मोनाताई. अहम हा पाठशालां हा, गच्छामि. बरोबर. अर्थ वाचा. मी पाठशाळेत जाते. मी शाळेत. शाळेत जाते किंवा मी शाळेत जातो. बरोबर. हो. हा, माधुरी अहम ताई वाचा दुसरंच वाक्य. अहम पाठशालां गच्छामि. मी हम्म, शाळेत जातो किंवा जाते. बरोबर. अजून कोण वाचेल हेच वाक्य? मी वाचू विनया. हो, वाचा. अहम पाठशालां गच्छामि. मी हम्म, शाळेला जातो मी किंवा शाळेत जाते. शाळेला म्हणतो का आपण? ओके. मी शाळेत जाते. हा, मी शाळेत जातो किंवा मी शाळेत जाते. तर जाते. गच्छामी हे क्रियापद आहे आणि हम्म. अहम हे काय आहे? अहम करता. अहम म्हणजे अहम मी हा करता. कर्ता आहे. करता हो. आहे. करता आहे. हा, अहम गच्छामी मी जातो. कुठे जातो? हम्म. अहम शाळेत. पाठशालां गच्छामी. पाठशाला. हम्म. हा, मी शाळेत जातो. मी शाळेत जाते. हं. आता तिसरं वाक्य आहे. कोण वाचतंय हे वाक्य? मी मॅडम वाचू का? हा, कोण बोला. कोण मॅडम म्हणाले आता? मी मुक्ताताई. मी हो मी हा, काय म्हंटल ह्याचं हे सांगा ना, हे उत्तम पुरुष एक वचन येईल ना? हो. हो ना, उत्तम. आता तुम्हाला माहिती झालंय ना, ते सारखं सारखं त्याच्याचकडे नको जाऊया. आपण पुढे धडा बर कंप्लीट करूया. आणि तुम्हाला सगळ्यांना रमेश माहिती आहे, गच्छामी गच्छामी गच्छामहा गच्छावहा गच्छामहा गच्छामहा म्हटलं की अनेक वचन येतं. हे सगळं माहिती आहे ना. तुम्ही आता 7 धड्यापर्यंत ते रिपीट करत आलेला आहात. त्यामुळे हो. आता तेच परत नको बघूया आपण. तर आपण या मी धड्याला वाचू का? अर्थ आणि त्याचे प्रश्न उत्तर रमेश शोधूयात. हा पाठशालां हॅलो. गच्छति. हा, मॅडम, बोला. हा रमेशः अपि हा हा, पाठशालां गच्छति. बरोबर. हा, रमेश त्याचा रमेश सुद्धा सुद्धा शाळेत पाठशाळेत जातो. बरोबर. आता शाळेत जातो. पाठशाला म्हटलं की पाठशाळेत किंवा शाळेत हे तुमच्या बरोबर लक्षात आलं आहे. बरोबर ना. आणि मम म्हटलं की माझी, हेही तुमच्या लक्षात आलेलं आहे. रमेश हा अपि पाठशाला गच्छति म्हणजे रमेश देखील किंवा रमेश सुद्धा शाळेत जातो. बरोबर. आता तिघांनी वाचा हेच वाक्य. नवीन कोणीतरी प्रज्ञाताई कोण आहेत त्यांनी वाचा. रमेश अपि पाठशालां गच्छति. हा, रमेश सुद्धा शाळेत जातो. बरोबर. सोनाली ताई आहात का? दिसत नाहीये. सोनाली ताई नाही, आउट ऑफ स्टेशन. नाहीये. मग सायली ताई वाचा. मी वाचू शुभदा. वाच. त्वम नाही, सायली ताईनं त्वम सांगितलंय ना. हा, वाचा त्वम सायली ताई. पाठशाला हा हा, त्वम पाठशालां नाही नाही, कदा. तिसरं वाक्य. तिसरं रमेशः हा हा अपि हा पाठशालां गच्छति. हा रमेश सुद्धा शाळेत जातो. हा. आता मी इथेच या तिसऱ्या वाक्याला एक प्रश्न विचारला. कहा अपि पाठशालां गच्छति. तू तर तुम्ही पाठशाळेत हा कधी जा. कहच्या म्हणजे कुठे, आता मी कोण? तुम्हाला मग प्रश्न रमेश विचारणार. सुद्धा. हा हा, कहा अपि कोण? पाठशालां गच्छति. तर हा उत्तर काय द्याल? रमेशः अपि हा, पाठशालां गच्छति. रमेश बरोबर. सुद्धा पाठशाला. कह म्हणजे कोण, त्यामुळे रमेश. बरोबर. हं. कोण कह म्हणजे देखील. हा, कोण सुद्धा शाळेमध्ये जातो. तर तुम्ही उत्तर बरोबर दिले की रमेश सुद्धा शाळेत जातो. पाठशाळा. हा, आता आणखीन एकदा कोणीतरी वाचायचं हेच वाक्य. पाठशालां कदा गच्छसि. नाही नाही, तिसरंच वाक्य वाचायचंय. कारण काय माहिती, आपल्याला ते आपल्या डोक्यामध्ये अगदी परफेक्ट बसलं पाहिजे. रमेशः अपि पाठशालां गच्छति. हा रमेश सुद्धा पाठशाळेत हा, जातो. शाळेत जातो. शाळेत बरोबर. जातो. ओके. आता चौथ्या वाक्याकडे जाऊया. थांबा थांबा सर, थांबा. त्वम
पाठशालां पाठशालां कदा कदा गच्छसि. गच्छसि आता कदा आलंय. कदा कदा म्हणजे काय हो? केव्हा केव्हा केव्हा. मग ह्या जात वाक्याचा अर्थ काय तू होईल? पाठशाळेत केव्हा जातोस केव्हा जातोस? बरोबर. आता दुसरं कोणाला तरी संधी द्या बोलायला. तू मी बोलू का? त्वम म्हणजे तू, हे पण तुम्हाला माहितीये. पाठशाला पाठशाळेत म्हणजे शाळेत, कदा म्हणजे केव्हा, केव्हा आणि गच्छसी आलंय. गच्छसी का जातोस बरं आलंय? गच्छ गच्छामी गच्छसी का बरं गच्छति आलंय? गच्छती का बरं नाही आलं? त्वम सी त्वम आहे ना द्वितीय. हा, करता है. त्वम आहे ना. त्वम हा, मध्यम पुरुष बरोबर. मध्यम पुरुष. करेक्ट. बरोबर. मला हेच उत्तर अपेक्षित होतं की मध्यम गच्छसी पुरुष. का आलंय. मग प्रथम आता पुरुष हे द्वितीय हा, वचन आता प्रथम पुरुष एकवचन आहे. हम्म. सहा तौते त्वम. प्रथम पुरुष आहे की तौ काय तौ सांगते? प्रथम पुरुष मध्यम द्विवचन आहे ना पुरुष. द्विवचन त्वम आहे. काय मध्यम आहे? पुरुष आहे ते. मध्यम पुरुष मध्यम आहे. पुरुष. मध्यम पुरुष आणि पुरुष सहा एकवचन. काय आहे? सहा. गच्छसी. सहा पुरुष. सहा एक काय सहा आहे? प्रथम हे पुरुष. प्रथम पुरुष. एकवचन. Correct. आता हे लक्षात कसं ठेवायचं त्याचा एक तुम्हाला मी लिंक सांगते बरं का. म्हणजे असं वचन मी मी स्वतः असं लक्षात एकवचन ठेवते. आता प्रथम पुरुष अहम आहे ना. एकवचन ऐका ना. अहम आहे. अहम म्हणजे मी. मी हो. मग त्या क्रियापदाचा शेवट काय आलाय? मी शेवटचा शब्द काय आला? मी. म्हणजे लक्षात राहिलं ना. अहम आणि मी. मी मी. वर्तमान ओके. काळ. जेव्हा हा. गच्छामी, पठामी, गच्छामी. खादामी वगैरे असं असेल ना, तेव्हा कोण असतो करता? अहम. अहम. मी. हा. आणि गच्छती. आता बघा ती ती हा शेवटचा त्या क्रियापदातला शेवटचं अक्षर आहे. ती. हम्म. तर ते कोणासाठी आहे? तो त्वम. तो रमेश साठी हा? त्याच्यासाठी. तो साठी. कोणीतरी. एका- म्हणजे रमेश रमेश कोणीतरी थर्ड पर्सन किंवा प्रथम स्वाती रमेश हा. किंवा तो विनया किंवा मी. शुभा किंवा प्रांजली कुणासाठी तरी ती आहे. त्वम. बरोबर. प्रथम पुरुष. हा. सहती. एकवचनी आणि त्वम साठी काय आलंय क्रियापदातला शेवटचं अक्षर? ती. सी. गच्छसी सी आलंय. सी. लक्षात ठेवा. त्वम गच्छती. साठी काय आलंय? त्वम सी तू. आलंय. त्वम सी म्हणजे ती तू. हा. तुझ्यासाठी काय आलंय? सी मध्यम आलंय. पुरुष. तर मी तू असं लक्षात ठेवते. आता तुम्हाला बघा कसं लक्षात ठेवायला जमतंय. पण मी असं लक्षात. नाही हा. मॅडम रमेशः अपि पाठशालां गच्छति आहे ना. हो. रमेश रमेश आपण हा. आपण रमेश बद्दल बोलतोय ना थर्ड हा. पर्सन रमेश. थर्ड पर्सन आहे ना रमेश हा. 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 आणि तुझ्याबद्दल बोलताना की काय मी काय विचारणार? त्वम पाठशालां कदा गच्छसी. तू शाळेत केव्हा जातोस? केव्हा जातेस? बरोबर. म्हणजे दोघ जण तिसऱ्याबद्दल बोलतायत रमेश बद्दल. हा. आता आता हे चौथं वाक्य तिघांनी म्हणायचंय आणि अर्थ पण सांगायचंय. बोला. प्रज्ञाताई तिसरा म्हणा. वचन चौथं वाक्य. पाठशालां कदा गच्छसी. हा. तू पाठशाळेत केव्हा जातोस? हा. तू शाळेत प्रांजलीताई बोला. कदा म्हणजे कधी पण म्हणू शकतो ना आपण कधी. त्वम केव्हा. केव्हा. बरोबर आहे आता पण आपल्याला कधी केव्हा पण सांगितलंय ना. अर्थ काय सांगितलाय कदाचा? केव्हा. केव्हा. हा. बर. त्वम पाठशालां कदा गच्छसि. हा. शाळेत केव्हा जातोस? हा. बरोबर. अजून एक कोणीतरी. मी म्हणू का? अपर्णा म्हात्रे. हो बोला. त्वम पाठशालां कदा हं. गच्छसि. हा. म्हणजे तू शाळेत केव्हा जातोस? तू आता शाळेत पाचवं केव्हा वाक्य जातो बघा. जाते? हा. आता एक नवीन शब्द तुम्हाला येतोय. पाचवं वाक्य बघा. शब्द काय आहे? प्रातः समये अहम तत्र गच्छामि. मी सांगू का? हा सांगा. नंदाताई. हो हो. नंदाताई अर्थ सांगा. सकाळी मी तेथे जातो. हा. प्रातः समये. प्रातः म्हणजे सकाळी. बरोबर. सकाळच्या वेळी मी तेथे जातो. तेथे म्हणजे कुठे हो? शाळेत. म्हणजे आपण शाळेबद्दल बोलतोय म्हणून वाक्य शाळेशी संबंधित आहे. म्हणून प्रातः समये अहम तत्र गच्छामि. बरोबर. म्हणजे सकाळी किंवा सकाळच्या वेळी मी तेथे म्हणजे शाळेत जातो किंवा जाते. कळला अर्थ बरोबर. आता तिघांनी हेच वाक्य वाचा. मी वाचू शुभ जोशी. हा वाचा.
अजून कोणी मॅडम अजिबातच बोलत नाहीये. आपण 5-6 जणच बोलतोय. असं नको व्हायला. मॅडम मी सांगू हो ना. हा बोला. मोनाताई तुमचं पण खरं झाली एकदा संधी, पण बोला. बाकी कोणी पुढे काय प्रातः येत नाहीये. समये हा मी बोलू का शुभदा प्रातः पाठक? समये अहम त्यांना तत्र सांगते. गच्छामि. हा सांगा अर्थ. प्रातः सकाळच्या हं, वेळी हं, मी हं. तत्र तेथे हा जाते. हा बरोबर. अजून कोण म्हणतंय? मी कोण वाचू सांगतंय अजून? प्रातः प्रातः समये समय अहम गच्छामि मी आणि मी. एकेकानीच वाचायचं, एकदम सगळ्यांचे आवाज नकोय. हा नीनाताई वाचा. प्रातः समये अहम तत्र गच्छामि. हा सकाळी मी तेथे जातो. बरोबर. आता हे कोण आहेत? DCL, DLC, YM कोण आहेत ते? मी शुभदा पाठक बोलू का? हा तुम्ही शुभदा फाटक आहात का? तुमचं नावानी हो करून घ्या हो. हो ते. हा ते मला करता येत नाही कसं करायचं ते. मग मिस्टरांची मदत घ्यायची, मुलांची मदत घ्यायची. ठीक बघते आता आहे. येते. बोला. हा प्रातः समये अहम तत्र गच्छामि. हा सकाळी मी तेथे जातो. हा वेळी म्हटलं ना तरी चालेल. सकाळच्या वेळी मी तेथे जातो हा किंवा सकाळी मी हो तेथे जातो. ओके. हो. आता पुढचं वाक्य घेऊया. हा मी का तत्र त्वं किं पठसि? किम पठसी मी सांगू वाचू का? मॅडम. हो वाचा. विनया तू हो वाचा. मी विनयाताई वाचू. वाचा. हा तत्र त्वं किं पठसि हा म्हणजे अर्थ सांगा. तू तेथे तू काय तेथे तेथे तू काय काय वाचतोस. वाचतोस? शब्दाप्रमाणे अर्थ सांगा मला. तू नको आधी. तेथे तेथे तू काय हा तू काय हा वाचतोस. हा काय तेथे तू वाचतोस. काय वाचतोस. बघा आता वाचतोस? परत पठसी आहे ना आणि त्वम हम्म. आहे. लक्षात आलं की जोडी? हो पठसी त्वं. त्वम आलं की काय येतं क्रियापदाचं? पठसी. सी सी येतं सी. सी. अहम हा हा सी अहम सी. आणि अहम आलं की काय येतं? अहम आलं की काय येतं? मी. मी 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 गच्छामी. कारण मी छान. बरोबर. हा हा त्वं तत्र त्वं किं पठसी? हा म्हणजे अर्थ सांगा. तेथे तू काय वाचतोस? कुठे हो वाचतोस. तेथे म्हणजे कुठे? शाळेत शाळेत. 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 हा शाळेत. शाळेत. नाही माझं बर. ते हा तुमचं आता कोण कनेक्शन उत्तर अजून देईल? पण हा 1 मिनिट मॅडम. हा तर 1 मिनिट विचारू का? हा तत्र त्वं किं पठसि? हा तेथे तू काय वाचतोस. बरोबर. बरोबर. मग हो तिथे म्हणजे कंसामध्ये जर ट्रान्सलेशन असलं तर कंसामध्ये शाळेत असं लिहायला गरज आहे का? काही गरज नाही, कारण आपण कंसात जेव्हा नाही ना? शाळेबद्दल 4-5 वाक्य लिहिणार आहोत ना ते शाळेशीच हा. संबंधित असतं. ओके. त्यामुळे गरज नाही. लिहायची हा गरज नाही. ओके. हा आता हे कसं आहे बघा. तुम्हाला दिलंय एक प्रश्न विचारलाय लगेच उत्तर दिलंय. प्रश्न विचारलाय लगेच उत्तर दिलंय. असं आहे ना. प्रश्न उत्तर टाईप दिलेला आहे हा धडा आपला. तर त्यामुळे तत्र त्वं किं पठसी? तेथे तू काय वाचतोस? तर मग उत्तर काय आहे? 7वं वाक्य आहे उत्तर. हा तर मग अहम वाचकनी एकम पुस्तकम अहम अहम पठामि. एकम पुस्तकम पुस्तकं सी. पठामि. मी एक एकानीच बोला. पुस्तक वाचतो. सगळ्यांचे आवाज एकदम नको आहेत. शुभदा वाचू. बाकीचे कोणी न बोलण्याचं हेच कारण आहे. मी 34 वाचू का? पार्टिसिपंटपैकी 10-12 लोकांनी नाही ऑन ठेवलंय आणि त्या स्वतःशी बोलत राहतात. इतरांना तुमचं वृंदाताई सुद्धा ऐकू येत नाहीये. वृंदाताई तुम्ही मला हे 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 वाक्य वाचा आणि अर्थ सांगा. हा वाचते. अहम एवं पुस्तकम पठामि. मी अहम एक एकम पुस्तक एकम आहे. एकम एकम आहे. सॉरी सॉरी हा सॉरी हा एकम हा पुस्तकम पठामि. हा अहं, अर्थ सांगा. मी एक पुस्तक वाचते. बरोबर. वाचते मी किंवा एक वाचतो. पुस्तक वाचते किंवा आता कोणी काहीही बोललेलं नाही अशांनी पुढे या. कोणी मी वाचू बोलायचा का? प्रयत्न करा ना. मी हम्म बोलू का मी सविता? वाचू मी भारती. म्हणते सविताताई वाचा. बरोबर. तुम्ही बोलला नाहीत अजूनपर्यंत. बोला. अहम एकम पुस्तकम पठामि. मी हा एक पुस्तक वाचतो. काय? मी अहम एक पुस्तक आहे. एकम अहम एकम पुस्तकम पठामि. हा मी एक पुस्तक वाचतो. बरोबर. सविताताई बोला तुम्ही. हेच मीच वाक्य आता बोलले मॅडम. तुम्हीच बोललात. मग अहम भारतीताई तुम्ही बोला. हो. हा अहम एकम पुस्तकम पठामि. हा मी एक पुस्तक वाचतो. बरोबर.
कळलं हे वाक्य वाचते नीट? असं सुद्धा चालतं. वाचतो, वाचते, काही चालतं ना. स्त्रीलिंगी असू दे, पुल्लिंगी असू दे, आपलं क्रियापद पठामीच राहणार आहे. बरोबर. हा, त्यामुळे अहम एकम पुस्तकम पठामी. हा, आता पुढच्या वाक्याकडे जाऊया. सहा किम लिखती. कोण वाचतंय? मी वाचू का हे शुभांगी सगळं ते सोमण? वाचू? सहा शुभांगी किम ताई वाचा. काय सहा लिहितो? किम लिखती तो काय हा. लिहितो? हा, आता बघा हा लिखती. ती कोणाला आलंय? क्रियापदाचं शेवटचं अक्षर ती आहे. कोणाला आलंय? सहाला आलंय तो. हा, म्हणजे प्रथम कोणीतरी. पुरुष. हा, बरोबर. सहा प्रथम किम पुरुष लिखती, तो एकवचन. काय लिहितो? अर्थ सांगा. तो काय लिहितो? तो काय लिहितो? किम म्हणजे काय? काय? की म्हणजे किम काय? म्हणजे काय? काय म्हणजे काय? कळलं? किम म्हणजे काय आणि कदा म्हणजे काय? केव्हा? लक्षात राहिलं बरोबर? हा, कदा. चालेल. ओके. सहा किम लिखती, तो काय लिहितो? हे तो एक छोटं पत्र वाक्य आणि लिहितो. पुष्कळ वेळा गेले, त्यामुळे पुढच्या वाक्याकडे जाऊया आपण. पुढचं वाक्य सहा आहे एकम पत्रम सह लिखति. सह एकम पत्रम लिखती. तो एक पत्र लिहितो. मी तुम्हाला सांगितलं नाही तरी तुम्ही वाचलं. ठीक आहे, सॉरी. वाचलं. हा, बरं. मी काय म्हणते आता, सायली ताई आहात का? हो हो आहे ते आहे. मग कधीतरी आवाज दाखवा ना तुमचा. नाही सगळे बोलतात त्यामुळे मग मध्ये नाही गोंधळ नाही, होतो. सगळ्यांना हा संधी हा देणार इथे. हा बोला. हा. 9वं सह वाक्य वाचा. हा हा सह एकम पत्रम लिखती. हा तो एक पत्र लिहितो हा, किंवा लिहितो. लिहितोच बरोबर आहे. येणार. सह आहे, सह आहे हा, म्हणून. सहा आहे म्हणजे पुल्लिंगी आहे, म्हणून हो तो एक पत्र लिहितो. हा बरोबर. अजून कोण आहे? आणि अजिबात बोललेले नाही. पुढे या ना प्लीज. हा मी बोलतो. हा, सहा बोला. एक हा श्याम वाडेगावकर. हा, सहा बोला. एकम पत्र लिखती. हा, तो एक पत्र लिहितो. बरोबर. इथे सहा आला म्हणून शेवटी हा, ती आलं. बरोबर. आता लक्षात राहिलं ना तुमच्या? बर. होय. आता हे एकम काय आहे हो? एकम एकम म्हणजे एक. एकम म्हणजे एक, बरोबर. पण ते हा. विशेषण कशाचं आहे? विशेषण आहे पत्राचं. पत्राचं. विशेषण आहे. पत्राचं विशेषण आहे. म्हणजे तुमचं आता हे वाक्य झालं 4 शब्दांचं वाक्य झालं. बरोबर. बरोबर. हा, सहा एकम पत्रम लिखती म्हणजे तो एक पत्र लिहितो. हा, एकम पत्रम बरोबर आलंय असं? हम्म. का बरं असं झालं? कारण ते एकम पत्राचं विशेषण आहे म्हणून. बरोबर. मग ते पत्रम आहे म्हणून इथे एकाचं काय झालं? एकम झालं. लक्षात आलं का? एकम पत्रम म्हणजे एक म्हणजे पत्र. विशिष्ट पत्र बी आहे. हा, म्हणजे एक पत्राचं विशेषण एक आहे ना. आता पत्रम Correct. आहे. पत्रम ही आपण विभक्ती वापरलेली आहे, म्हणून त्याचं विशेषण सुद्धा त्याच विभक्तीत आलेलं आहे, एकम पत्रम. बरोबर. आपल्याला हे पुढे शिकायचंच आहे, पण जस्ट हिंट देऊन ठेवली तुम्हाला. आता 10वं वाक्य. हा, कोण वाचतंय? मी वाचू का? अंजली अनघा मी ताई कोण? वाचते. अनघा ताई. अंजली ताई वाचू का? हा. बरं, अंजली ताई वाचा. अहम अपि पत्रम लिखामी. हा, अर्थ सांगा. मी सुद्धा पत्र लिहितो बरोबर. किंवा लिहिते. हा, अहम आहे बरोबर. करता. हा, आणि आता अहम करताय तर क्रियापद काय झालंय? लिखामी. चुकणार नाही ना? मी आता झोपेत तुमच्या स्वप्नात येणार सगळ्यांच्या आणि विचारणार, अहमला काय क्रियापद आहे, सहाला काय क्रियापद आहे, स्वमला काय क्रियापद आहे. येऊ ना स्वप्नात? हा. मग अहम अपि पत्रम लिखामी म्हणजे काय? मी सुद्धा पत्र लिहितो किंवा मी सुद्धा पत्र लिहिते. बरोबर. हा. नाही, मला अजून कोण कनेक्शन बोलतंय? अजून कळलं नाही. काय? मगाशी तुम्ही जे सांगितलं ना की रमेश हा आणि गच्छती ह्याचं कनेक्शन तुम्ही एकमेकाशी कसं जोडलं आणि कसं लक्षात ठेवायचं ते मला हा, समजलं नाही. परत सांगते, आणि नंतर सांगते. आता धडा आधी पूर्ण करूया आपला. किती वेळ आहे चालेल अजून? चालेल. सर किती हो वेळ आहे? चालेल. हा, 11 मिनिट.
10 हा मग मिनिटात. आधी धडा पूर्ण करूया आपण. 10 हम्म. चालेल मिनिटात. चालेल. अहम अपि पत्रम लिखामी म्हणजे मी सुद्धा पत्र लिहिते काहीही. आता 11वं थोडे आता शब्द जास्त आलेत शुभ बघा. जोशी हा मी वाचा वाचू का? वाचा. अतीव विशालः मम विद्यालयः. हा आता माझी शाळा कशी अतिशय आहे? मोठी हा आहे माझी शाळा. बरोबर. फार मी मोठी बोलू आहे माझी शाळा. माझी शाळा विशाल कशी आहे? खूप मोठी आहे. विद्यालय. किती अभिमानाने मोठी सांगतो ना आपण. हा अतिशय विशाल. अतीव म्हणजे फार. अतिशय. अतिशय खूप. हा विशाल हा म्हणजे मोठी. मोठी हा माझी आता बघा तुम्ही विद्यालय. मगाशी विचारत होता ना विद्यालय हा आलं तर काय होईल. आता इथे आलं बघा विद्यालय. मॅडम मी बोलू का? हा बोला ना प्रभाताई. आपण असं लिहू शकतो का? माझी शाळा फार मोठी आहे, फार हो विशाल आहे. हो चालतं पण जनरली अतीव आपण काय म्हणजे करतो. शब्द वापरू हा शकतो का? बरोबर आहे. वाक्यामध्ये तसंच होणार. माझी शाळा खूप मोठी आहे किंवा माझी शाळा फार मोठी आहे. पण मी फार आता इथे विशाल. मुद्दाम तुम्हाला का सांगते कारण की प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे तो तुम्हाला इथे जसाच्या तसा दिलेला आहे. नाहीतर मग गोंधळ होतो ना मनामध्ये कधी कधी. तो होऊ नये म्हणून हा अतीव विशालः मम विद्यालयः म्हणजे फार मोठी आहे माझी शाळा. माझी शाळा कशी आहे? केवढी फार मोठी आहे? मोठी आहे. फार मोठी विशाल. आहे. हा आता बघा आणखीन नवीन शब्द बघा तुमच्या संस्कृत शब्दांमध्ये कशी भर पडत जातीये. हा मी वाचू का? मी वाचू का? सीमा कोण मी कोण कुलकर्णी. म्हणालं? सीमा प्रभा. कुलकर्णी. सीमाताई वाचा. तुमचा आवाज आत्ताच ऐकते. सीमाताई वाचा. हा वाचते. रविवासरे विद्यालयस्य अवकाशः भवति. हा सुट्टी असते. आता काय हो हे रविवारी रविवासरे म्हणजे काय? रविवारी रविवारी असं होतं. थांबा सगळ्यांनी रविवारी बोलायचं नाही. ज्यांना मी विचारलं तेच बोलते. सीमाताई तुम्ही हा मला अर्थ सांगा याचा. रविवारी हा शाळेला सुट्टी हा आहे. हा बरोबर. असते. रविवारी शाळेला सुट्टी असते. 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 हा आता हा तुम्हाला भवती नवीन क्रियापद आलंय का हो? असते ना. भू थोडा भव वेळ रविवारी शाळा थोडा वेळ भरते. नाही थोडा वेळ भरते नाही. अवकाश भवती हा म्हणजे म्हणजे सुट्टी. सुट्टी असते. थोडा वेळ हा भरती. अवकाश हा म्हणजे सुट्टी. नवीन शब्द आहे हा संस्कृत मध्ये. अवकाश हा म्हणजे सुट्टी. तुमच्या वहीत लिहून घ्या. अवकाश हा म्हणजे सुट्टी. थोडा वेळ असे येतो आपण नाही थोडा वेळ कुठे आलं? थोडा वेळ कुठे आलं? अवकाशाने कशाला तुम्ही थोडा वेळ म्हणताय? अवकाशाला नाही. नाही अवकाश म्हणजे सुट्टी तुम्हाला सांगितलं मी. तर रविवारी शाळेला सुट्टी असते. असते की सगळ्यांच्या शाळेला सुट्टी रविवारी. हा आता रविवासरे भवती म्हणजे असते. भूभवती हे क्रियापद आहे. मूळ क्रियापद आहे भू. त्याचं रूप होतं भवती. म्हणजे रविवारी शाळेला सुट्टी असते. हे तुम्ही लिहून घ्या बरं का हे वाक्य. कारण हे नवीन वाक्य आहे आणि इतर वाक्य तुम्हाला गेलीत आतापर्यंत पण हे वाक्य गेलेलं नाही. तर अवकाश हा म्हणजे सुट्टी. 10 वेळा म्हणा अवकाश हा म्हणजे सुट्टी. म्हणजे थोडा वेळ वगैरे असं काही मनात येणार नाही. आणि भवती म्हणजे असते. चला आता पुढचं वाक्य घेऊया. कोण वाच एक कोणी तर अशोक भाऊ तुम्ही वाचा बरं हे वाक्य परत. रविवासरे रविवासरे विद्यालयस्य अवकाशः भवति. रविवारी शाळेला सुट्टी असते. बरोबर. कधी येतोस? कोणी आपल्याशी बोलायचं नाही. स्वतःशी कोणी बोलायचं नाहीये. 13वं वाक्य सुरू झालेलं आहे. त्वम विद्यालयात कदा आगच्छसी. काय कळतं बरं या वाक्यातून? म्हणजे त्वम म्हणजे तू शाळेत. हा विद्यालयात आलंय. विद्यालयात शाळेत कधी येतोस? कधी येतोस? विद्यालयात म्हणजे शाळेत कधी नाही. येतोस? विद्यालयात ऐका. विद्यालयात म्हणजे शाळेत नाही. तर विद्यालयात म्हणजे विद्यालयातून. कधी येतोस? कधी आलास? आगच्छती. हा आगच्छती. आलाच होईल का? येतोस.
सगळे परत वर्तमान येतोस. काळ आहेत ना? तू शाळेतून केव्हा येतोस? हा, तू तू शाळेतून केव्हा येतोस? हा विद्यालयात कसं काय झालं? मॅडम हा, विद्यालयात म्हणजे पंचमी शाळेतून. पंचमी ना हो, पंचमी पण आत्ताच आपल्याला अजून आलं नाहीये ना, विभक्ती हा सगळ्या. पहिल्यांदाच नाही, आलाय ना. हा, आगच्छति विभक्ती येतील तेव्हा बोल. आपण शिकणारच आहोत. फक्त आता क्रियापद लक्षात ठेवा की विद्यालयात म्हणजे शाळेतून. ऐका ना, आणि विद्यालय आगच्छति काय काय हे आगच्छसी हे क्रियापद आहे म्हणून हे विद्यालयात म्हणजे शाळेतून असं नाही का? असं काही नाहीये, हम्म. असं म्हणजे काही नाहीये. आगच्छसी आणि विद्यालयात याचं एकमेकाशी हे आहे ना. त्वम आणि सी ना, त्वम त्वम आणि आणि आगच्छसी आगच्छसी, आहे. त्वम आगच्छसी, तू येतोस कुठून? विद्यालयात. विद्यालयात येतो. विद्यालयात आणि आणि आगच्छसी पण कदा एकच म्हणजे आहे. केव्हा. कळलं का? तू हो, हो. शाळेतून केव्हा येतोस? त्वम पठसी आहे तसं त्वम हा, आगच्छसी. तू शाळेतून केव्हा येतोस? तर आता मी उत्तर देते, सायंकाले पंचवादन समये. सायंकाळी म्हणजे काय? सायंकाळी 5 वाजता. संध्याकाळी संध्याकाळी बरोबर. पाच संध्याकाळी वाजण्याच्या वेळेस पंचवादन समये म्हणजे काय? 5 वाजता. 5 पंच म्हणजे पाच. हा, 5 वाजण्याच्या वाजता. वेळेस हा, मी उत्तर काय दिलंय? मी शाळेतून घरी केव्हा येतो? शाळेतून तर मी संध्याकाळी संध्याकाळी 5 वाजता. वाजता. 5च्या सुमारास 5 वाजता वाजण्याच्या सुमारास. हा, 5 वाजण्याच्या वेळेला मी येतो. घरी आता हे सगळं येतो हे अध्यारूत आहे. तर आता पूर्ण वाक्य करायचं असेल तर कसं करणार? सांगा बरं तुम्ही. प्रभाताई, तुम्ही सांगा. मला हे पूर्ण वाक्य करायचंय. हा, अहम. हा वाक्य हा, सायंकाळी आता हे सायंकाले पंचवादन समये हे हा उत्तर दिलेलं आहे. याचं मला पूर्ण वाक्य करायचंय अहम घालून. अहम हा, सायंकाले सायंकाळी पंचवादन मी कोणाला समये सांगितलंय? समये प्रभाताई ना, कोणी मध्ये मध्ये बोलायचं नाही. आगच्छति नाही, आगच्छति. प्रभाताई सांगते. अजिबात कोणी आत्ता बोलायचं नाही. प्रभाताई तुम्ही सांगा. हा अरे तुम्ही सायंकाळी का मोठ्याने बोलताय सगळे? मी कोणाला उत्तर द्यायला सांगितलंय? सायंकाळे प्रभाताईंना. हा अहम. अहं सायंकाले हा पंचवादन समये हा, अ, हे अहम आलंय अहम. हो हा, अह मग हो क्रियापद काय वापराल? आगच्छति किंवा हा, आगच्छति काहीतरी बोलू नका. मी तुम्हाला शिकवलंय. अहमला काय वापरायचंय? मी. आगच्छामि. हा, मग पूर्ण वाक्य करा आता परत एकदा. अहं सायंकाले हा पंचवादन समये हा आगच्छामि. हा, आगच्छामि. बरोबर. आता हेच वाक्य नंदाताई तुम्ही म्हणा. अहम सायंकाले पंचवादन समये आगच्छामि. अहम हा, नाही मी वाचा. संध्याकाळी शाळेतून 5 वाजता येतो. मी तुम्हाला 5 संस्कृत मध्ये वाजण्याच्या वाक्य सुमारास म्हणायला येतो. सांगितलंय. वाक्य पूर्ण करायला हा हा सांगितले. हा अहम हा हा सायंकाले हा 5 वादन समये पंचवादन समये. पाठशाला नंदाताई समये संस्कृत पाठशाला मध्ये वाचायला हा सांगितलंय. हा अहम हा, सायंकाले का सायंकाळी. हे वाचायचं का? सायंकाले संस्कृत वाक्य पंचवादन समये. मी तुम्हाला आता प्रभाताईनं जे अहम वाक्य करायला सांगितलं तेच वाक्य म्हणायला सांगतेय. अहम हं? पाठशाला सायंकाले 5 वादन समये गच्छामि. येतोस. पाचवादन आहे का इथे संस्कृत मध्ये? इथं आहे ना 5 पंचवादन समये. आणि पाठशाला वगैरे आहे का कुठे? अहम नाही सायंकाले मला काय पंचवादन एक समये मिनिट आगच्छामि. हे वाक्य परत म्हणा. आग पण नीट ऐका, मी सांगते. अहम अहम बर सायंकाले हम्म पंचवादन समये हम्म गच्छामि. हम्म म्हणा. हम्म हं, अहम हं, सायंकाले हा, पंचवादन समये हं. पाठशाला म्हणायचंच नाही का? नाही नाही. गच्छा